नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण आदिवासी विभाग भरती 2025 प्रश्नपत्रिका संच क्रमांक 4 यामध्ये आपण सादर करणार आहोत आणि ते पण TCS आणि IBPS पॅटर्ननुसार आपण 30 प्रश्न चालू घडामोडीचे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, जे की तुम्हाला पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला असं बघा, जगातील कोणत्या शहरात 14 एप्रिलला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिन म्हणून घोषित करण्यात आलेले आहे? जगातील कोणत्या शहरामध्ये 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिन म्हणून घोषित करण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे न्यूयॉर्क. या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिन म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. कोणत्या शहराला मित्रांनो? न्यूयॉर्क या शहरामध्ये. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, युवा खेलो इंडियाचे आयोजन 4 ते 15 मे दरम्यान कुठे करण्यात येणार आहे? बघा, प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. युवा खेलो इंडियाचे आयोजन 4 ते 15 मे दरम्यान कुठे करण्यात येणार आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पटना या ठिकाणी करण्यात येणार आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, भारतीय रिझर्व्ह बँकेचे रेपो दर किती टक्के केला आहे? भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दर किती टक्के हा केलेला आहे? हा पण प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 6% हे केलेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो, केंद्र सरकारने नौदलासाठी कोणत्या देशाकडून 26 राफेल विमान खरेदी करण्यास मंजुरी दिलेली आहे? केंद्र सरकारने नौदलासाठी कोणत्या देशाकडून 26 राफेल विमान खरेदी करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे फ्रान्स. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, अर्जेंटिना येथे सुरू असलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत महाराष्ट्राच्या रुद्राक्ष पाटीलने कोणते पदक हे जिंकलेले आहे? अर्जेंटिना येथे सुरू असलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या रुद्राक्ष पाटीलने कोणते पदक हे जिंकलेले आहे? प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सुवर्णपदक हे जिंकलेले आहे. कोणी जिंकले आहे मित्रांनो? रुद्राक्ष पाटीलने सुवर्णपदक हे जिंकलेले आहे. कारण कशामध्ये जिंकले आहे मित्रांनो? नेमबाजी या स्पर्धेमध्ये. म्हणजे आपलं एक ही ऑप्शन योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, खालपैकी कोण IPL मध्ये सर्वाधिक म्हणजे 200 बळी घेणारा पहिला कीपर ठरलेला आहे? खालपैकी कोण IPL मध्ये सर्वाधिक 200 बळी घेणारा पहिला कीपर ठरलेला आहे? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे MS धोनी हा ठरलेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, अनुसूचित जातीचे वर्गीकरण करण्याचा निर्णय घेणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे? अनुसूचित जातीचे वर्गीकरण करण्याचा निर्णय घेणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे तेलंगणा हे राज्य ठरलेले आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, चीनने अमेरिकेवरील आयात शुल्क किती टक्के केले आहे? चीनने अमेरिकेवरील आयात शुल्क हे किती टक्के केले आहे? प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 125% हे केलेले आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, कोणाच्या हस्ते आधार ॲप लॉन्च करण्यात आले आहे? कोणाच्या हस्ते आधार ॲप लॉन्च करण्यात आलेले आहे? प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते आधार ॲप हे लॉन्च करण्यात आलेले आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, कोणत्या विमानतळाला भारत आणि दक्षिण आशियातील सर्वोत्तम विमानतळ म्हणून घोषित करण्यात आले आहे? कोणत्या विमानतळाला भारत आणि दक्षिण आशियातील सर्वोत्तम विमानतळ म्हणून घोषित करण्यात आले आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे दिल्ली या विमानतळाला आंतरराष्ट्रीय म्हणजे आशियातील सर्वोत्तम विमानतळ म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. कोणत्या मित्रांनो? दिल्ली या ठिकाणी. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, अर्जेंटिना येथे पार पडलेल्या हंगामातील पहिल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत कोणत्या देशाने प्रथम स्थान पटकावलेले आहे? पहा, प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. अर्जेंटिना येथे पार पडलेल्या हंगामातील पहिल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेमध्ये कोणत्या देशाने प्रथम स्थान हे पटकावलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे चीन देशाने पटकावलेले आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, अर्जेंटिना येथे पार पडलेल्या हंगामातील पहिल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताने कितवे स्थान पटकावलेले आहे? अर्जेंटिना येथे पार पडलेल्या हंगामातील पहिल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेमध्ये भारताने कोणते स्थान पटकावलेले आहे?
ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे दुसरे स्थान हे पटकावलेले आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, सन 2022 ते 23 मध्ये देशात कोणत्या राज्यात सर्वाधिक प्लास्टिक कचरा निर्माण झाला आहे? सन 2022 ते 23 मध्ये देशात कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक प्लास्टिक कचरा हा निर्माण झालेला आहे? पहा, प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे तामिळनाडू या ठिकाणी 2022 ते 23 या ठिकाणी सर्वात जास्त कचरा हे प्लास्टिकचा निर्माण झालेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, अर्जेंटिना येथे पार पडलेल्या हंगामातील पहिल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत चीनने सर्वाधिक म्हणजे किती सुवर्णपदके जिंकलेले आहेत? अर्जेंटिना येथे पार पडलेल्या हंगामातील पहिल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेमध्ये चीनने सर्वाधिक म्हणजे किती सुवर्णपदके जिंकलेले आहेत? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 5 हे सुवर्णपदक चीनने म्हणजे जिंकलेले आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, कोणत्या विमानतळाला भारतातील सर्वोत्तम प्रादेशिक विमानतळ म्हणून गौरवण्यात आलेले आहे? कोणत्या विमानतळाला भारतातील सर्वोत्तम प्रादेशिक विमानतळ म्हणून गौरवण्यात आलेले आहे? प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे बेंगळूर. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, जगातील पहिले 3D प्रिंटेड रेल्वे स्टेशन कोणत्या देशामध्ये बनवण्यात आले आहे? जगातील पहिले 3D प्रिंटेड रेल्वे स्टेशन हे कोणत्या देशात बनवण्यात आले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे जापान या देशामध्ये बनवण्यात आले आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन भारतामध्ये कधी साजरा करण्यात येतो? राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन भारतामध्ये कधी साजरा करण्यात येतो? पहा, प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 11 एप्रिल या दिवशी राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन साजरा करण्यात येतो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, 2031 फिफा महिला वर्ल्ड कप कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात येणार आहे? 2031 फिफा महिला वर्ल्ड कप कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात येणार आहे? पहा, प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे अमेरिका. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या म्हणजे महामंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे प्राध्यापक मिलिंद जोशी यांची महासंचालक म्हणजे महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. कशाच्या मित्रांनो? अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या महामंडळाच्या अध्यक्षपदी प्राध्यापक मिलिंद जोशी यांची निवड झालेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, भारताची कोणती हवाई कंपनी जगातील सर्वाधिक बाजार मूल्य असलेली कंपनी बनलेली आहे? भारताची कोणती हवाई कंपनी जगातील सर्वाधिक बाजार मूल्य असलेली कंपनी बनलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे इंडिगो. काय मित्रांनो? इंडिगो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, ई कॅबिनेट प्रणाली लागू करणारे 7वे राज्य कोणते होणार आहे? ई कॅबिनेट प्रणाली लागू करणारे 7वे राज्य हे कोणते होणार आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे महाराष्ट्र हे होणार आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे कोणत्या बँकेत विलिनीकरण होणार आहे? विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे कोणत्या बँकेमध्ये विलिनीकरण होणार आहे? प्रश्न पहा, महत्त्वाचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँक. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, 1 मे 2025 पासून महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या किती शाखा होणार आहेत? 1 मे 2025 पासून महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या किती शाखा होणार आहेत? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 743 शाखा महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या होणार आहेत. आणि कधी होणार मित्रांनो? 1 मे 2025 पासून. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, मुद्रा योजनेत कर्ज घेण्यात महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावर आहे? मुद्रा योजनेमध्ये कर्ज घेण्यामध्ये महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे दुसरा क्रमांक आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, आर्थिक वर्ष 2024 ते 25 मध्ये भारताची वस्तू आणि सेवा निर्यातीत किती टक्के वाढ झालेली आहे? आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये भारताची वस्तू व सेवा निर्यातीत किती टक्के ही वाढ झालेली आहे? प्रश्न बघा, पहा, खूप महत्त्वाचा आहे.
ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 6% ही वाढ झालेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, विश्व हेमिओपॅथी दिन कधी साजरा करण्यात येतो? विश्व हेमिओपॅथी दिन कधी साजरा करण्यात येतो? पहा, प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 10 एप्रिल या दिवशी विश्व हेमिओपॅथी हा दिन साजरा करण्यात येतो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, राष्ट्रीय सागरी वरुणा अवॉर्ड कोणाला देण्यात आला आहे? राष्ट्रीय सागरी वरुणा अवॉर्ड हा कोणाला देण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे राजेश उन्नी यांना देण्यात आलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, भारताने सर्वाधिक साखर निर्यात कोणत्या देशाला केली आहे? भारताने सर्वाधिक साखर निर्यात कोणत्या देशाला केली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सोमालिया या देशाला भारताची म्हणजे सर्वात जास्त साखर ही निर्यात केलेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, कोणत्या तारखेपासून देशामध्ये प्रत्येक राज्यामध्ये एकच RBI बँक असणार आहे? कोणत्या तारखेपासून देशामध्ये प्रत्येक राज्यामध्ये एकच RBI असणार आहे? प्रश्न पहा, खूप महत्त्वाचा आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 1 मे पासून. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, खेलो इंडिया यूथ गेम्स 2025 चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे? खेलो इंडिया यूथ गेम्स 2025 मध्ये आयोजन म्हणजे कोणत्या राज्यामध्ये करण्यात येणार आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे बिहार या राज्यामध्ये करण्यात येणार आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. अशा होते मित्रांनो 30 प्रश्न चालू घडामोडीचे अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.